एक 14 वर्षाच्या मुलीचा मृतदेह तिच्याच घरात आणि तिच्याच बेडरूम मध्ये मिळतो। सुरुवातीला संशय हा घरात काम करणाऱ्या नोकरावर येतो, पण काही दिवसात तो संशय वळतो तिच्या आई वडिलांच्या। मग नेमकं सत्य काय, पुरावे काय सत्य सांगतात आणि याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्सनं कशी भूमिका घेतलेली होती, तर ही आहे आमची सिरीज। त्या सिरीजचं नाव आहे पुरावे बोलतात, जिथे भावना नाही फक्त पुरावे बोलतात। घटना घडलेली दिनांक होती 16 मे 2008। ठिकाण होतं नोएडा, उत्तर प्रदेश आणि पीडित होती 14 वर्षाची आरुषी तलवार। सुरुवातीला संशय हा घरात काम करणारा नोकर हेमराजवर होता, मात्र दुसऱ्याच दिवशी हेमराजचा मृतदेह त्या घरातील टेरेसवर मिळाला आणि पूर्णपणे हे संपूर्ण प्रकरण वळले गेले। स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केली, पण सुरुवातीला टप्प्यातच क्राईम सीन प्रिझर्वेशन करण्यामध्ये खूप त्रुटी होत्या हे दिसून आले। नंतर हे प्रकरण सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीबीआय कडे वर्ग करण्यात आला। सीबीआयच्या 2 वेगवेगळ्या टीमनी त्यांचे 2 वेगळे निष्कर्ष नोंदवले। फॉरेन्सिक सायन्सने क्राईम सीन मध्ये सुरुवातीला क्राईम सीनवर मिळालेले बेडशीट, पिलो, उसूशी याचा अभ्यास केला। भिंतीवर उडालेल्या रक्ताचा नमुन्याचा सुद्धा अभ्यास करण्यात आला। सुरुवातीलाच क्राईम सीन प्रिझर्वेशन झाले नव्हते हा मुद्दाच खूप चर्चेत आला। पिलोवर बायोलॉजिकल फ्लुइड मिळाले होते, त्याचा सुद्धा डीएनए एक्झामिनेशन करण्यात आला। पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन मध्ये मृत्यू कधी झाला होता, मृत्यू कसा, जखमेचा प्रकार, ही केस पूर्णपणे सर्कमटेशनल एव्हिडन्स वरच होत। तसेच डिजिटल एव्हिडन्स मध्ये कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन या एव्हिडन्सचा अभ्यास करण्यात आला। त्या सर्व अभ्यास करून झाल्यावर फॉरेन्सिक गोष्टी कोर्टात देण्यात आल्या। त्या केस मधून निर्दोष मुक्तता दिली। या केस मध्ये शिकण्यासारखं काय होतं, तर सुरुवातीला क्राईम सीन व्यवस्थित प्रिझर्व करायला हवे। सर्कमटेशनल एव्हिडन्सची चेन व्यवस्थित असायला हवी। एव्हिडन्स योग्य नसेल तर जस्टिस सुद्धा योग्य मिळत नाही। ही केस सुद्धा आपल्याला शिकवते की फॉरेन्सिक सायन्स फक्त प्रयोगशाळेतच होत नाही, तर तो महत्वाचा असतो तो म्हणजे क्राईम सीन। व्हिडिओ फक्त आणि फक्त फॉरेन्सिक एज्युकेशन साठी आणि घडलेल्या केसच्या माहितीसाठी। आपण येथे कोणावर ब्लेम करत नाही किंवा कोणाला आपण दोषी ठरवत नाही। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। तसेच पुढील भागामध्ये आपण नवीन केस सकट भेटूच।